हे विजयी भाई उमेदवार काय सांगाल पहिल्यांदा भाई काय प्रतिक्रिया आपली इलेक्शन लढणं गरजेचं आहे? सर्व कणकवलीकरांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत. सगळे कार्यकर्ते नगरसेवक असतील हे सगळे. आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे. जे श्रीफळचं चिन्ह आम्हाला शुभचिन्ह मिळालं होतं त्याचा एक नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत. मी माझ्या आई वडिलांचा सुद्धा त्या ठिकाणी जो आशीर्वाद तो मला मिळालेला आहे. स्वयंभू रवळनाथ आणि भालचंद्र महाराजांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे. साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मी कणकवलीकरांचं सगळे आता राजकारण संपलंय. सगळे माझे आहेत. किती मतांनी विजय झाला? जे काय मिळालं मला खरं तर आघाडीमध्ये जे जे सगळे पक्ष आहेत त्या प्रत्येकाला देतो. ज्यांनी ज्यांनी जादा मेहनत घेतली, आमदार निलेश राणे यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली. राजन तेलींनी घेतली, वैभव नाईकांनी घेतली, उपरकरांनी घेतली, सतीश सावंतांनी घेतली, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी घेतली, आरपीआयच्या लोकांनी, मनसेच्या लोकांनी घेतली. सगळ्यांनी त्या ठिकाणी खारीचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये उचललेला आहे. आणि म्हणून हा विजय कणकवलीतला विजय हा मी सांगितलं होतं. कणकवली एक महत्वाचं केंद्र आहे राज्यातलं. व्यापारामध्ये असेल, राजकीय दृष्ट्या असेल, शैक्षणिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या या कणकवलीचं शहराचं महत्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा एक स्नेहभावाचं वातावरण, एक माणुसकीचं वातावरण, एक प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू. कोणीही कुठल्या पक्षाचं जरी असलं त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील. तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा, तू माझ्या विरोधात, ही भूमिका बंद. दादागिरी, भय, दहशती पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी, प्रत्येक मतदाराला, कणकवली शहरवासियांना आणि जे या शहरावर अवलंबून असणारे जे पर्यटक असतील, त्या ज्यांच्या या शहरावर वावर आहे, या सगळ्यांना कशी मदत या सत्तेच्या माध्यमातून होईल हा माझा एक प्रामाणिक. बाई खालच्या पातळीपर्यंत जे आरोप केले गेले त्याबाबत काय सांगाल? मी तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रलोभनं आली. म्हणजे श्रीधर नाईकांच्या हत्येपासून साक्ष तुम्ही बदलावी याच्यापासूनचे त्यावेळी 35 वर्षापूर्वी 50 लाखाचं मला हप्ता देण्याचं ठरवलं होतं की 50 लाख रुपये घे आणि तू साक्ष बदल. पारकर कुटुंबानं साक्ष बदलावी. हे पारकर कुटुंब त्या ठिकाणी कुठलीही साक्ष, माझ्या आईने स्वतः साक्ष दिली, माझ्या भावाने दिली, मी दिली. त्यापासून म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आतापर्यंतच्या सगळ्या याच्यामध्ये अनेक आमिष त्यांनी त्या ठिकाणी मला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण माझी लढाई ही तत्वाची होती, सत्याची होती. आणि एक कणकवली शहर हे जे काही शहर जे आहे, एक भ्रष्ट टोळी या शहरावर जी बसलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटी रुपये 8 वर्षामध्ये आले आणि 400 कोटी कुठे गेले हा प्रश्न कणकवलीकरांचा आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी घरी बसवण्याचं काम या निकालातलं कणकवलीतल्या जनतेने केलेलं आहे. पण शेवटी राजकारण संपलं. आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा त्या ठिकाणी विकास करणार आहोत. आणि जिथं जिथं प्रत्येकाची मदत लागेल या शहराच्या विकासासाठी त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घेतलं जाईल. आणि खऱ्या अर्थाने या 5 वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील. मतदार म्हणून तुम्ही मतदार कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.